थँक्यू सो मच. पहा या मॅच समानात मॅच नो डाऊट शरद ठरतो या सामन्याचा सामनावीर. पाच सामन्याचा सामनावीर शरदला आपण विनंती करतो की आपण यायचा. पहा मी विनंती करतोय या मॅचचा सामनावीर शरद आपण यायचा. पहा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातली शरद या फलंदाजांना. आदरणीय व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे महेश अवारी साहेब यांच्या शुभ हस्ते शरद या खेळाडूला खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल. आज प्रमुख पाहुण्याची देखील अलर्ट करते पाहायला मिळते. प्रमुख पाहुणे आज व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आज प्रमुख पाहुण्याची शुभ हस्ते शरद या फलंदाजाला शरद या खेळाडूला खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात येत्या. चांगला खेळ आज त्याच्या माध्यमातून राहिला. पहिल्या मॅच मध्ये चांगले फटकेबाजी. इथून जाऊया आजच्या दिवसातील दुसरी मॅच. सुरेश इलेव्हन दामोळा आणि त्यांच्या केस फाईट करण्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तीन घर या दोन टीम दरम्यान आज दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल पाहुण्यांची गर्दी आज व्यासपीठावरती पाहायला मिळते. सर्व जवळलेल्या पाहुण्यांचं पाहुणेवर्गांचं मी करतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा ग्रुप आयोजित शिवराज चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. सलामीर जोडी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या टीम्स तीनगर कडनं. गोलंदाजी मार्क वरती मांडणी पॉवर प्लेचं पहिल्या स्ट्राईक करण्यासाठी आयनला आपण पाहतोय. पहिला बॉल गेम ऑन लेट्स प्ले आणि पहिल्या बॉल वरती भन्नाट वेगावरती स्वार या गोलंदाजाचा देखील पाहायला मिळतोय. आयन मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. मॅचला होती सुरुवात. इथून मात्र पाहिलं ना तर दोन बॉलचा खेळ संपलाय. डॉट बॉल दोन्ही फेकत असताना अय्यन गोलंदाजी मार्क वरती चांगला परफॉर्मन्स गोलंदाजी वरती करतोय. हा बॉल पहा खोलात टाकलाय लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. एकदा कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न नाही एकावरती समाधान इथे मात्र मांडावा लागतोय. सलामीर जोडी आपण पाहिल्यानंतर अशोक आणि शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तीन गट टीम्स कडनं पाहायला मिळते. इथे मात्र वैयक्तिक खातं ओपन केलं एका धाब्यानं. अय्यन या फलंदाज अशोक या फलंदाजांना चांगले गोलंदाजी मॅनेटी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये इथून मात्र चांगला खेळ दबावा लागणार या फलंदाजांना. पुढचा बॉल फुलटॉस होता त्यावरती मात्र फुलटॉस वसूल करता आला नाही. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. इथून मध्ये एकदा कंप्लीट दुसरीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न दोन धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग विथ द विकेट मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र एकाने दोन धाव्याने देखील चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिले नंतर चांगली फटकेबाजी आज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये झाली.
हॅलो हॅलो. पहा इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धाबा खर्च केल्यात आणि गोलंदाजानं 8 धाबा. परंतु अजूनही सलामीर जोडी मैत्रीच्या आतमध्ये तीन टीम्स कडनं पाहायला मिळते. अशोकाने शरद गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. सुनील वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे ट्रॅक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुनील येतोय. सुरेश 11 धावला टीम्स कडनं. आणि आज आपण पाहिलं ना तर ही दुसरी मॅच आपल्या भेटी झाली आहे. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिला बॉल सुनील सज्ज झालाय. हा बॉल पहा हाफ ट्रॅकर तिथे मात्र फील्डिंग पाहायला मिळतोय. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. बॉलला अडवलं जात आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी पलटले आणि इथून मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट सातत्यानं पाहत आलो आहे. आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. द फलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. सुनीलला आपण पाहिलं कालच्या शो मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. आता देखील गावाच्या नावासाठी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय पंचाच्या डाव्या कडनं. सुनीलसाठी हा बॉल हाफ ट्रॅकर पुल केला. पुन्हा एकदा जेलची संधी. आणखीन एकदा चांगला प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळतात. चांगला एफर्ट बॉलला पुन्हा एकदा अडवलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळतोय. परंतु इथे पहा फेकी थोडीशी फंबल झाली. रनआउटची नामी संधी आणि इथे मात्र पहिला करारा झटका लागतोय. तीन टीमला अशोक बॅक टू द आउट. नक्कीच मान्यवर आपले इथे उपस्थित आहेत. नक्कीच चांगले ते आपल्या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवले. त्यांचं नक्कीच शिवराज चॅम्पियन चषकमध्ये स्वागत आहे. आणि त्यांचं जिथं स्वागत केलं जाईल रुपेश अनंत पारधी यांच्या हस्ते. पहा मान्यवरांचा स्वागत सत्कार आज व्यासपीठावरती केला जातोय. जव्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय सॅप्रिल लाईव्हच्या डॉट माध्यमातून ही स्पर्धा कायम केली जाते. घर बसल्या प्रेक्षकांचं मनोरंजन आज युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा सुनील. हा बॉल पहा थोडासा वेगळा प्रयत्न फलंदाजाचा परंतु फर्निचर डिस्ट्रॉय केला जात आहेत. इथे मात्र आणखीन एकदा करारा झटका लागतोय. तीन टीम्सला फलंदाज बाजू शरद बॅक टू द पवलियन.
मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये. मॅचला होते सुरुवात. तिसरा गोलंदाजी मार्कवरती महेश आलाय. महेशचा हा पहिला बॉल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो ऑन साइडला. इथे मात्र फील्ड केलं जातं. एक धाव तिथपुरती कंप्लीट केली जाईल. फेकी थोडीशी करा. पुन्हा एकदा फंबल होत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आणि इथून मात्र बॅकअप खराब राहिलाय आणि आपण पाहिलं ना तर 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. खराब फिल्डिंग इथे मात्र सुरेश 11 धामाला टीम्स कडनं पाहायला मिळते. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील. 21 धावा, 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. 21 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. एकानं 2 धावेला इथून मात्र प्राधान्य देत असताना पाहायला मिळतोय. बॉलर तयार होते पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या इष्टीकडनं महेशचा बॉल आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्या. विकेट किपर थोडासा फंबल झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा आपण पाहिल्यानंतर एक धाव कंप्लीट केली जाते. आज काहीतरी वेगळंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना आतापर्यंत पहिल्यांदा 3 गड टीम्सला 22 धावा जमा करत असताना 2 विकेट इथून मात्र गमावले आहेत. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. 22 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. हा बॉल पहा चॉप करत असताना एक्स्ट्रा कव्हरला तिथून मात्र पाहिलं गल्ली बॉन्ड मध्ये बॉल चाललाय आणि एक धाव इथून देखील कंप्लीट केली जाईल. एकानं 2 धावेला सातत्यानं प्राधान्य देत असताना पाहायला मिळतोय. गणेश आणि योगेश आजपर्यंत डॉट बॉल खेळायला मागत नाही. एकानं 2 धाव्याने इथून मात्र धावफलक वाढवत असताना 23 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतो. महेश गोलंदाजी बार्क पडते. एक मोठा फटका आतापर्यंत लगावून दिला नाही. हा बॉल हाफ ट्रॅकर पहा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटचा ना बॉलचा आणखीन एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. खराब खेळ आज मॅच मध्ये पाहायला मिळते. 23 धावांवरती आतापर्यंत स्कोरबोर्ड थांबवलं गेलंय. चांगले गोलंदाजी महेश चांगले गुणवत्ता मॅच मध्ये करतोय. हा बॉल पहा आडव्या बॅटना स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेमध्ये परंतु कनेक्शन प्रॉपर. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय गणेशच्या बॅट मध्ये पहिला षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहा पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल. हा बॉल फुलटॉस होता. बॉल मध्ये चालला एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू येतोय. आणखीन एकदा चुका पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तत्पुरती पाहिल्या 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. चांगले रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक होतोय 3रा समाप्त आणि धावफलकीचा विचार केला तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. हा गोलंदाजी मार्क वरती अजय पारधी शेवटच्या षटकासाठी दाखल झालाय. सुरेश 11 धामोला टीम्स कडनं पहिला बॉल
लॉफ्ट करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चालला. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न नाही एका धावेवरती इथून मात्र समाधान बांधलाय आणि एका धाव्याने मात्र धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतो. 32 आकडावरती जाऊन पोहोचलाय तीन गड संघ. चांगली फटकेबाजी अजूनही आपण पाहिल्यानंतर 10 ते 12 धावा या मॅच मध्ये जमा कराव्या लागतील. 41 जरी धावा जमा केल्या तरी देखील चांगला टार्गेट सेट करू शकतो तीन गड संघ. हा बॉल पहा आडव्या बॅटने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. बॉल जाऊन पॅडवरती आदळतो. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फेकी खराब. पुन्हा एकदा फॉम्बल झालाय. बॅकअप देखील तितका खराब राहिलाय. तुत्पुरती 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. तिसरीसाठी पलटवार आणि इथून मात्र एकाला परतावा लागणार आहे फलंदाज बहादूर लेवलचा गणेश. बॅक टू द डगआउट. पहा इथून मात्र आणखीन एकदा धक्का लागतोय तीन गड टीम्सला. फलंदाज बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तुळशीराम नंबर 5 वरती. अजूनही या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी असणारे या इनिंग मधील 4 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या 34 धावा दाखल कव्हरली टाकल्या जातात. पुढचा बॉल बॉलर तयार होतोय अजय पारधी गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल पहा वेग पाहायला मिळतोय. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने 3 बॉलचा खेळ तो संपला जातोय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेश 11 दामोळा टीम्स कडनं अद्यापर्यंत पाहिल्यानंतर एक षटकारच्या मदतीने धावा जमा केल्यात तीन गड टीम्सना आणि तो षटकार ज्याच्या बॅट मध्ये आला होता त्याला मात्र महागारी परतवला. चांगली गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा बॉल चॉप करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खेळाडू तैनात नाही. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. फेकी खराब. लेझी फेकी आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हर पासून पाहत आलोय तीन गड टीम्स कडनं. एकानं 2 धाव्याला इथून मात्र प्राधान्य देत असताना धावा जमा केल्या. 37 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका इथून मात्र पुरेसा तीन गड टीम साठी गरजेचा असणाऱ्या 3.4 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपलाय. 37 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. 3 विकेट्स इथून मात्र गमावल्यात. पुढचा बॉल बॉलर तयार होतोय पंचांच्या उजव्या स्टिकडनं. हा बॉल फुलटॉस होता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉफ्ट करत असताना बॉल हवेमध्ये चाललाय. आणखीन एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. या मॅच मध्ये चुका आज सुरेश 11 दामोळा संघ करतोय. झेल ड्रॉप झालाय. तुपुरती मात्र आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खराब खेळ आज मैदानाच्या आतमध्ये सूरज 11 दामोळा संघ करतोय. सातत्यानं मिसफील्ड राहिली. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चुका करत असताना पाहायला मिळतात. 39 धावा स्कोरवरती दमा टाकल्यात. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल आणि इथून मात्र फटका आला तर चांगला टार्गेट सेट करू शकतो तीन गड संघ. अजय तयार होतोय. हा बॉल पहा लेग कटरचा वापर. गतीमध्ये परिवर्तन. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि इथून मात्र पहिल्या इनिंगचा खेळतोय समाप 39 धावसंख्येवरती आणि इथून मात्र सूरज 11 दामोळा टीम साठी टार्गेट सेट केलाय 24 बॉल 40 धावांचा. हॅलो. तर नक्कीच याच्यानंतर होणारा सामना दोदानी लेजंड वर्सेस सागेवाडी सी या दोन संघांमध्ये रमला जाईल नाही. या दोन्ही संघनायकाने नक्कीच नोंद घ्यायची आहे आणि टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. अन्यथा या दोन्ही संघाला पॅनलाइज केलं जाईल. पहा पुढच्या मॅच साठी टॉस केला जाईल. दोदानी लेजंड्स आणि सागवाडी सी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण विनंती करतोय की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा. पहा पुरेसा वेळ दिला जाणार नाही. आधीच खूप उशीर झालाय. लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला विनंती करतोय टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचा.
सो मच. पाच स्पीडअप घ्या मी विनंती करतोय. सूरज 11 दामोळा टीम्स आपण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. sagwadi सी टीमचा कॅप्टन्स इथे आलाय. दोदनी लिलियन टीमचा आपण कॅप्टन्सला कॉल करतोय की लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचा. टॉस साठी ओके शेवटच्या 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल. 10 वाजून 0 मिनिटं झाले. 10 वाजून 5 मिनिटांनी आपल्याला 2 धावांना पानालाइज केलं जाईल. दुधानी लिलियन्स आपण लगेचच या टॉस साठी 3 गट टीम आपण क्षेत्ररक्षक सजून घ्यायचा. थोडस कॉपरेट करा. चला स्पीडअप घ्या मी विनंती करतोय. 3 गट टीम्स आपण फील्ड सिलेक्शन करून घ्यायचा. हॅलो. तर नक्कीच आपण पाहिलं सागवाडी संघ इथे उपस्थित आहे. तर दोधानी संघ जर लेजंड उपस्थित नसेल तर नक्कीच त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. आपण पाहिलं इथं नक्कीच प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. दया पारधी, मदन मंडप, नेवाली हे 2 पाहुण्यांचा नक्कीच सत्कार केला जाईल. आणि शनिवारमध्ये यांना मी नक्कीच आमंत्रित करेन की या 2 पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे. आणि शिवराज चॅम्पियन चषकमध्ये तुमचं नक्कीच स्वागत आहे. आणि आमच्या स्पर्धेला उपस्थित दाखवल्याबद्दल तुमचं नक्कीच स्वागत करतोय. स्पीडअप घ्या मी विनंती करतोय. इथून मात्र 24 बॉल 40 धावांचा टार्गेट. मान्यवरांचा स्वागत सत्कार केला जातो स्पीडअप वरती. पाहुण्यांची अलॉट करते पाहायला मिळते. शिवराज चॅम्पियन्स ट्रॉफी या आयोजकांचं प्रेम आज दिसून येतं. दया पारधी यांना सुद्धा आमंत्रित केलं जाईल टॉच बॉक्स वरती. शनिवारमध्ये यांना मी नक्कीच विनंती करेन की यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल आणि या पहिल्या बॉल वरती आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजयच्या बॅट बंद करारा षटकार. थँक्यू सो मच. पहा चांगला सुमधुर धुंदाचा डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं जाते. वेळ आहे आम्हाला क्रिकेटचा परंतु छंद आहे आम्हाला बैलगाड्या शर्यतीचा. हे चित्र अनेकशा महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या प्रेमीचा अनेकशा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. त्या रीतीनं आज क्रिकेटमधील प्रेम आतुरता राहिलाय. मॅच मध्ये चांगली सुरुवात. अजयच्या बॅट मध्ये षटकार येतोय. समालोचन कक्षाला सलामी देत असताना पहा अजयसाठी चांगली संधी आहे. आदरणीय दीपक मध्ये साहेबांकडनं जर षटकार हॅट्रिक ठोकली अजय या फलंदाजांना तर चौकार हॅट्रिक ठोकली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु हा बॉल पहा व्हेरिएशन पाहायला मिळतं. परंतु पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. हा बॉल चाललाय ऑपेशी सोडून एक्स्ट्रा धाव इथं मात्र खर्च करत असताना पाहायला मिळतोय. एक षटकार आल्यानंतर इथं मात्र बेमार बॉल फेकलाय. इथं मात्र वाईड बॉल फेकलाय. वाईड बॉलच्या मदतीने 7 धावा स्कोरवरती लागल्या जातात. अजयसाठी चांगली संधी
इथून मात्र चौकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. आपण पाहिले ना तर खराबीचं षटक फेकत असताना शरद पहिल्या बॉलवरती षटकार झाला, दुसरा बॉल खराब फेकलाय. हा बॉल पहा, थोडासा वेगळा प्रयत्न कट करण्याचा, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही. हा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. षटकार आल्यानंतर तिथं मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागणार आहेत गोलंदाज शरदला. चांगला आज धावांचा डोंगर रस्ता आला नाहीये. 40 धावा अवघ्या जमा केल्या आणि त्या मात्र इथून मात्र रोखाव्या लागणार आहेत. हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, विकेट किपर डायरेक्ट हिट केलाय, परंतु नाही. इथून मात्र लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. नक्कीच तोतारी लेजंड या संघाला 2 धावांची पॅनलाइज केलं गेलंय. अजूनही जर 2 मिनिटात इथे नाही पोहोचला तर नक्कीच अजूनही 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. धोतानी टीम्सला आपण विनंती करतोय, धोतानी लिजंड्स आपण कॅप्टन साठी पाठवायचा. 2 धावांना आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पॅनलाइज केलं गेलं. आणखीन जर उशीर लाभला तर 2 बॉलला पॅनलाइज केलं जाईल. शेवटचा पुकार असणार आहे दोघांनी लेजंड्स टीमला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. हा बॉल पहा, पडल्यानंतर ऑफ स्पिन झालाय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. हा बॉल पुन्हा एकदा ऑफ एज सोडून चाललाय. वाईड बॉल येतोय. वारंवार इथून मात्र चुका करत असताना पाहायला मिळत आहेत. पहा 9 धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत. अक्षरशः खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करत असताना शरदला पाहतोय. आणि इथून मात्र पाहिले ना तर या पद्धतीने गोलंदाजी केली ना तर लवकरात लवकर घरचा रस्ता पकडावा लागणार आहे 3 टीम्सला. इथून मात्र चांगले गोलंदाजी इथून करावे लागणार आहे. 21 बॉल अजून 31 धावांची गरज असणार आहे. 3 बॉलचा खेळ या षटकातील संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 9 आकड्यावरती. सलामीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल, बॉलर तयार होतोय. हा बॉल पहा, आडव्या बॅटने पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि इथून मात्र फर्स्ट स्लिप मध्ये बॉलला कॅरी केले जाईल. पहिला धक्का लागतोय सूरज 11 दामोला टीम्सला. फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच. पहा इथून मात्र ज्या विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती ना तो विकेट मैदानाच्या बाहेर काढण्यात यश आला. शरद या गोलंदाजाला फलंदाज बाद झाला. पहिला नवीन बॅट्समॅन आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा फटका बसलाय. बॉलर जातोय, बॉल खाली पडतो नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तुत्पुरती एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक मिळाली खऱ्या अर्थानं अजय या फलंदाजाला, ज्याच्या बाट पद्दा पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. दफलक जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 आकड्यावरती. एक विकेट आतापर्यंत गमावलाय. शेवटचा बॉल अजूनही बाकी असणार आहे. काय गोलंदाजी, षटकार आल्यानंतर कमबॅक झालाय. शरद या गोलंदाजाकडनं 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल अजूनही बाकी असणार आहे. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो अजय पारदिया, ज्याच्या बॅट मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. त्याच्याकडे स्ट्राईक मिळाली. 19 बॉल अजूनही 30 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. हा बॉल पहा, स्विच खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु विकेट किपर पुन्हा एकदा फंबल आणि त्यानंतर बॅकअप देखील खराब राहिलाय. वारंवार चुका 3 टीम्स कडे देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लेझीफेकी पाहायला मिळते आणि तिथून मात्र एक एक्स्ट्रा धाव लेग बीच्या स्वरूपामध्ये खर्च केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती.
भाई इथून मात्र समीकरण राहिले 18 बॉल अजून 29 धावांची गरज असणाऱ्या गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तीन गज टीम्स कडनं राहुलच्या हातामध्ये यावेळेस संगणकानं बॉल ऑफिस सोपवला गेलाय. स्ट्राईकला फलंदाज अजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालाय. ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार येतोय. चांगली फटकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत साकारतोय. पहिला बॉल इथे पहा, पहिला बॉल वर जाऊन सरळ पॅड वरती आदळतोय. पंचांकडे दाब केली, रेफर केले जाईल परंतु नाही. इथून मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते परंतु लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. काही का होईना कशा का होईना इथून मात्र धावा जमा करत असताना पाहायला मिळतोय. सूरज 11 दामोळ संघ एका धावेने संघ पुढे सरसवेल. 12 धावा टोटल स्कोर वरती लागल्या जात आहेत. एक विकेट त्यानं गमावल्या परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये 17 बॉल 28 धावांची गरज असणाऱ्या पहा LBW साठी रिव्ह्यूज नसणाऱ्या मी विनंती करतो तीन गज टीम्सला फक्त आपल्याला व्हाईट साठी आणि बीमर चेकिंग साठी रिव्ह्यू उपलब्ध असणाऱ्या अन्यथा आपल्याला दुसरा कुठलाही रिव्ह्यू स्वीकारला जाणार नाही. चांगला क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 17 बॉल 28 अजूनही गरज असणाऱ्या सूरज 11 दामोळा टीम्सला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय परंतु तिथे मात्र नो मॅच लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे मला फंबल होत असताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाला पाहिलंय आणि तो पुरती आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कसं काय होणार इथून मात्र धावा जमा करत असताना सूरज 11 दामोळ संघ पाहायला मिळतोय. 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा 14 धावा स्कोरवरती लागला जात आहे. समीकरण थोडंसं चेंजिंग होईल. 16 बॉल अजूनही 26 धावांची गरज या मॅच मध्ये सूरज 11 दामोळा टीम्सला. ही मॅच आज पाहिल्यानंतर आजच्या दिवसात दुसरी रंगत असताना पाहायला मिळते. हा बॉल पहा बॉडी फ्रॉम द वे शरीरापासून दूर ठेवला परंतु पंच आमच्याकडे वळतील. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धावी इथून मात्र खर्च केली. गोलंदाज आपण पाहिल्यानंतर आकाश या गोलंदाजांना चांगले गोलंदाजी अद्यापर्यंत करतोय परंतु इथे मात्र दिशा भटकत असताना पाहायला मिळतोय. वाईड बॉल फेकला एक्स्ट्रा धावी इथून मात्र खर्च केला. हा बॉल पहा पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. बॉलला कमी गतीने फेकलाय आणि हा बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहिले नंतर 3 बॉलचा खेळ तो संपलाय. 14 धावा अजूनही स्कोरवरती लागल्या जात आहेत. समीकरण राहिलंय पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल हा बॉल पहा खोला टाकलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. कट करत असताना विकेट किपर बॉल वरती येतोय. तो मात्र आणखीन एकदा सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने समीकरण आणखीन एकदा चेंजिंग होईल. 14 बॉल अजूनही 24 धावांची गरज असणारी या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला मिळते. आकाशच्या माध्यमातून पुन्हा एकदा अजय यावेळी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. अजय साठी हा बॉल फटका बसलाय. बॉल हवे मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू धावतोय आणि आणखीन एकदा चुका पाहायला मिळतात. आज चुका आपण पाहिल्यानंतर दोन्ही टीम्स कडनं तितक्याच पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा फंबल झालाय आणि 3 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आज आपण पाहिलं 3 गज टीम्स देखील फंबल होत असताना चुका आणि चुकीला माफी नाही. 3 धावा इथून मात्र जोडल्या जातील. 13 बॉल अजून 21 धावांची गरज आहे. जेल टीमना तितकंच महत्वाचं होतं 3 गज टीमसाठी. अजयचा विकेट मिळवला हे तितकं गरजेचं होता परंतु कॅचेस विन द मॅचेस हे अनेकदा आपण पाहिलं आहे आणि इथे देखील ते चित्र पाहायला मिळेल का. फलंदाजाचा झेल सोडलाय अजय ज्याच्या बॅटमध्ये षटकार आला होता परंतु इथून मात्र अजूनही शेवटचा बॉल या षटकातील बाकी असणाऱ्या 13 बॉल 21 धावांची गरज. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा शेवटचा बॉल फेकण्यासाठी. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा फटका फसला जातोय. बॅक टू द बॉलर आणि इथे पहा आणखीन एकदा चुका. इथे मात्र झेल सोडलाय स्वतः गोलंदाजांना आणि इथे एकदम कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक इथून आपण पाहिलं तर दुसरं झालंय समाप्त आणि फलक जाऊन पोहोचलाय 20 या वरती. अजूनही समीकरण राहिलाय सूरज 11 दामोळा टीम साठी 12 बॉल 20 धावांच्या.
मित्रांनो मी बनेंद्र थोडंसं कॉपरेट करा. 12 बॉल अजूनही 20 धावांची गरज असणार आहे. आणि आपण पाहिले ना तर 40 धावांचं समीकरण होतं. 12 बॉलमध्ये 20 धावा जमा केल्या सूरज 11 दामोळा टीम्सना. आणि अजूनही 12 बॉल 20 धावांची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. बारा बॉल 20 धावांची गरज अजूनही या मॅच मध्ये राहिली आहे सूरज 11 दामोळा टीम साठी. गोलंदाजी मार्क वरती ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकांना, तो गोलंदाज येतोय योगेश. गोलंदाजी मार्क वरती तिसरा षटक फेकण्यासाठी. इथून मात्र आकाश पारधी आणि अजय पारधी ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजयचा एक जेल ड्रॉप झालाय, आकाशचा एक जेल ड्रॉप झालाय. आणि इथून मात्र या जेलची किंमत 3 गट टीम्सला मोजावी लागणार आहे. चला स्पीडअप घ्या, मी विनंती करतोय. पहा आपण खूप उशीर घेत आहे. 3 गट टीम्स आपण चला इथून मात्र सुरुवात होईल मॅचला. 12 बॉल 20 धावांची गरज. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जातं. प्रति षटकामध्ये 10.0च्या सरासरी इथून धावा जमा कराव्या लागतील सूरज 11 दामोळा टीम्सला. पहिला बॉल आणि आणखीन एकदा पहिल्या बॉल वरती इथे मात्र जेलची संधी असणार आहे. परंतु हा बॉल चाललाय सरळ समालोचन कक्षाला सलामी देत असताना सीमारेषा पलीकडे येतोय. दमदार सिक्सर. हा इथून मात्र जेलची किंमत 3 गज टीम्सला मोजावी लागेल. जिंका जेल पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सातत्यानं म्हटलं जातं. आणि ते चित्र इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 11 बॉल 14 धावांची गरज असू नये. षटकार आलाय त्यानंतर समीकरण थोडंसं चेंजिंग होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती तो मात्र प्रहार करत असताना आकाश पहा दोन्ही फलंदाजांना जर मॅचेस विन केली ना तर दीपक मध्ये या साहेबांकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. चांगली सध्या आज प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय सूरज 11 दामोळा टीम्सना. हा येतोय चौकार आहे. चौकारच्या मदतीनं पुन्हा एकदा धफलकीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळेल. धफलक जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. अजूनही 10 बॉल आणि आता मात्र 10 धावांची गरज. आकाश पारधी आणि अजय पारधी या जोडीने जरी का सामना जिंकवला तर मात्र मोहन मध्ये या साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज या दोन खेळाडूंना दिलं जाईल. 10 बॉल अजूनही 10 धावांचं समीकरण राहिलंय. थोडस स्पीडअप घ्या, मी विनंती करतोय. 3 गट टीम्सला आपण वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. 10 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्ग वरती योगेश खराबीचं षटक फेकतोय. 2 बॉल वरती 2 मोठे फटके येतील मात्र पाहायला मिळत आहेत. टीम मीटिंग मी नंतर घ्यायचं नाही. या 3 गट आपण खूप उशीर घेत आहे. हा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटर शोक चांगला आहे. परंतु हा बॉल हवेमध्ये टायमिंग तितकं प्रॉपर नाही. इथून मात्र पाहिलं ना तर हा बॉल इथून मात्र डिसिजन पेंडिंग असणाऱ्या झेल तर टिपलाय परंतु खेळाडूचा पाय हा लाईन वरती आदळलाय हे पाहणं इथून मात्र गरजेचं असणाऱ्या. इथून मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पाय खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनच्या रेषेवरती जाऊन आदळलाय. या क्षेत्ररक्षकाचा झेल जरूर त्यानं चांगला कॅरी केला परंतु पायावरती नियंत्रण नाही. हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय सिक्सर. पहा इथून मात्र खराबीचं षटक फेकत असताना इथून मात्र झेल जरी का टिपला असता तर चांगला एक अजूनही मॅच ऑन असते परंतु इथून झेल जरूर कॅरी केला परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय जो बाउंड्री वरती पडलाय आणि षटकारांसाठी बॉलला फेकून दिलाय.
9 बॉल अजूनही 4 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. 9 बॉल 4 धावांची गरज. जरी का सामना जिंकवला तरी तुला दीपक मध्ये या साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दोन खेळाडूंसाठी दिले जाईल. आणि या मॅच मध्ये अद्यापर्यंत औपचारिकता राहिली. 9 बॉल आणि 4 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होता योगेश. पुढचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालाय आणि हा बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. दमदार चौकार येतोय. सामना इथून जिंकलाय सूरज 11 दामोळा टीम्सनं अवघ्या 3.3 ओव्हर मध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी सूरज 11 दामोळा टीम्सला. इथून मात्र हार्डलक असतील 3 गट टीम्स सामना इथून पराभूत झालाय. चला पुढच्या मॅच साठी मी विनंती करतोय धोदानी लिजंड्स आणि त्यांच्या फाईट करणारा सागाची वडील या दोन टीमच्या कॅप्टनना